मासाजोगच्या खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती आज मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना दिलेली आहे. बीड जिल्ह्यात मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. मात्र CIDने या आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केली आहे. महाराष्ट्र शेजारील राज्यात तपास सुरू आहे. दरम्यान आता खंडणी प्रकरणात अटकेत असलेला विष्णू चाटे याच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. मासाजोग येथे असलेल्या पवनचक्की कंपनीकडून 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणात विष्णू चाटे यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केलेली असून अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान पुन्हा कोर्टाने चाटे यांना पोलीस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने विष्णू चाटे यांना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.